संत चोखामेळा हे बांधकाम मजूर होते. मंगळवेढा येथे गावकुसाचे काम सुरू होते. अनेक कामगार त्यावेळी वेठीने कामास लावले होते. त्यात चोखोबाई होते. हे काम सुरू असताना अचानक बांधकाम कोसळून त्याखाली चोखोबा गाडले गेले. संत नामदेव महाराज म्हणतात, कुसू कडाडले अकस्मात, कुसू कडाडले अकस्मात, तया खाली बहुत दूर झाले, चोख्याने अर्पिले प्राणदेव. तर तो दिवस वैशाख वैद्य पंचमीचा होता, गुरुवार होता. शालिवाहन सके 1260. प्रथमे नाम संवत्सर होते. चोखोबा विठ्ठलाचे लाडके भक्त पांडुरंगाने संत नामदेवांना म्हटले, नाम्या, त्वा जावे तेथे, त्याच्या अस्थी इथे घेऊन याव्या. संत नामदेव महाराजांना प्रश्न पडला की चोखोबाच्या अस्थी ओळखायच्या कशा? तेव्हा विठोबा म्हणाला, विठ्ठल नाम जपामध्ये निघे, विठ्ठल नाम जयामध्ये निघे. विठ्ठल नाम गाणाऱ्या अस्थी अचळी भरून माझ्यापाशी आणून दे. संत नामदेवांनी पारखून आणलेल्या अस्थी चक्रपाणीने स्वतःच्या पितांबरात घेतल्या. तेव्हा सर्वत्र विठ्ठल नामा गजराने अंबर गरजले. संत समुदाय तो गजर ऐकण्यास जमले. वद्य त्रयोदशी शुक्रवारी विठ्ठलाच्या महाद्वारी विठ्ठल नामाच्या गजरात अस्थि कलश ठेवला. त्यावर पांडुरंगाने पाषाण ठेवला. राही, रखुमाबाई, सत्यभामा यांनी आरती ओवाळली. संत नामदेव महाराज म्हणतात, चोखा माझा भाव, चोखा माझा जीव, कुळ धर्म देख चोखा माझा. आभार. स्नेहा शिंदखेडे.